नमस्कार, दुपारचे 4 वाजता या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। पहिली बातमी अर्थातच बंडखोर खासदारांच्या संदर्भातली आहे। राज्यामध्ये महत्त्वाच्या घडामोडींना वेग आल्यानंतर उबाठाचे बंडखोर खासदार कुठे जाणार याची सगळ्यांना उत्सुकता आहे। ते शिवसेनेत जाणार असल्याचं आता जवळपास निश्चित झालेलं आहे। या निमित्तानं उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्ष कार्यालयात बोलवलेल्या बैठकीमध्ये बंडखोर खासदारांची अनुपस्थिती दिसून आली। दुसऱ्या बाजूला बंडखोर खासदारांनी मुंबईमध्ये एक स्वतंत्र पत्रकार परिषदेचं आयोजन केलं असल्याचंही दिसून येतं आहे। आत्ताच्या घडीला आपण या संपूर्ण घटना प्रकाराची ताजी दृश्य पाहतो आहोत। उद्धव ठाकरे थोड्याच वेळेला बैठकीच्या निमित्तानं घटनास्थळी पोहोचलेले आहेत, तर बंडखोर खासदारांनी या बैठकीकडे पाठ फिरवल्याचं दिसून येतंय। उद्धव ठाकरे यांनी आपल्या गटाच्या बोलवलेल्या बैठकीला बसलेले नेते कसे बसलेले आहेत यातच त्यांच्या देहबोलीतून अनेक गोष्टी स्पष्ट होत आहेत। खाली मान घालून बसलेल्या या नेत्यांच्या शारीरिक देहबोलीतून त्यांच्यातला आत्मविश्वास कळून येतो आहे। या निमित्तानं आता आपण या संपूर्ण बातमीवर अधिक सखोल विश्लेषणासाठी आमच्या 3 प्रतिनिधींपर्यंत पोहोचतोय। भाग्यश्री प्रधान, जय पवार, त्याचबरोबर आमचे सहकारी आणि प्रतिनिधी महेंद्र जोईल या निमित्तानं आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मला पटकन आत्ताच्या घडीला आधी भाग्यश्री प्रधान आपल्यापर्यंत पोहोचायचं आहे। भाग्यश्री, आपण आत्ताच्या घडीला जिथे आहात तिथली आजूबाजूची परिस्थिती पटकन प्रेक्षकांना दाखवा आणि तिथे कोण बंडखोर खासदार पोहोचले आहेत ते सांगा। नक्कीच आपण बघतोय की आत्ता या क्षणाला इथे जे बंडखोर खासदार आहेत ते पोहोचलेले नाही आहेत, कारण ते नंदनवनला बैठकीला आहेत। त्याचा तपशील आपला प्रतिनिधी जय पवार देईलच। मात्र आत्ता जर आपण बघितलं तर इथे योगेश कदम असतील, मुरजी पटेल असतील, काते असतील, त्याचप्रमाणे निलेश राणे असतील, शंभूराजे देसाई असतील, दादा भुसे असतील, ज्योती वाघमारे असतील, हे सगळे जण इथे पोहोचलेले आहेत। सगळ्यांनी तयारी जी आहे ती इथे झालेली पाहायला मिळते। पूर्ण स्टेज जो आहे तो मांडून झालेला आहे, खुर्च्या ठेवलेल्या आहेत, फ्लेक्स लावलेले आहेत आणि त्याचबरोबर खाली गेटवर वायबी चव्हाणच्या मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात ठेवण्यात आलेला आहे। आणि त्याचं कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत ते आतमध्ये येतील, त्यांना बसण्यासाठी तेवढीशी जागा नाहीये, त्यामुळे खाली मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आणि त्यांच्याबरोबर लिमिटेड लोकांनाच वरती येण्याची परवानगी देखील देण्यात आलेली पाहायला मिळते। कोणत्याही क्षणी खासदार इथे थोडासा वेळ आपण घ्या आणि एखाद्या नेत्याला आपल्यासोबत जोडून घेतला तर आपण अधिक उत्तम या विश्लेषणाच्या निमित्तानं पुढे जाऊ शकतो। मी पटकन जय पवार यांच्यापर्यंत जातोय। जय, आत्ताच्या घडीला नंदनवनमध्ये काय घडतंय? 2 खासदार अद्यापही पोहोचलेले नाहीत अशी माहिती मिळतेय, त्याचं काय कारण आहे? नक्कीच प्रसाद सर, आपण पाहतोय की दिल्लीतील 4 खासदार हे नंदनवन या निवासस्थानी पोहोचले होते, मात्र इतर 2 खासदार हे अद्यापही पोहोचले नसल्याची माहिती होती। मात्र ओमराजे निंबाळकर हे उशिरानेच आहेत या बैठकीला पोहोचल्याचं समजतं आणि त्यासोबतच संजय दिना पाटील हे सुद्धा आता त्यांच्या निवासस्थानावरून निघालेले आहेत, त्यामुळे तेही काही वेळातच या ठिकाणी बैठकीला हजर होतील। आणि त्यामुळे गेल्या तासाभरापासूनच आपण पाहतोय की हे 4-5 खासदार आणि त्यासोबतच एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून जात एक बैठक त्या ठिकाणी सुरू आहे आणि या बैठकीमधून नेमकं पत्रकार परिषदेला काय काय उत्तर द्यायचे किंवा या पत्रकार परिषदेमध्ये या खासदारांच्या माध्यमातून काय सांगण्यात येणार याबाबतची एक आढावा हा या ठिकाणी घेण्यात येताना पाहायला मिळतो। त्यामुळे अतिशय एक महत्त्वाची बैठक ही या ठिकाणी मानली जाते आणि या बैठकीनंतर थेट सर्व खासदार जे आहेत ते हे वायबी सेंटर या ठिकाणी पोहोचतील आणि पत्रकार परिषदेला संबोधतील। मात्र त्यापूर्वीची ही जी बैठक ही अतिशय महत्त्वाची मानली जाते आणि त्यामुळे नंदनवन बंगल्यावरती गेल्या तासाभरापासूनच या सर्व बैठकांचं सत्र हे सुरू असल्याचं पाहायला मिळतं। मात्र दुसरीकडे आपण पाहिलं असेल तर उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून सुद्धा बैठका या घेण्यात येत आहेत आणि त्यामुळे आता या संदर्भात ऑपरेशन टायगरच्या चर्चांना कुठेतरी पूर्णविराम लागतोय का आता याचा सुद्धा प्रश्न हा लवकरच सुटेल। मात्र जी सुरू असलेली बैठक या बैठकीतून नेमकं काय समोर येणार, या खासदारांना काय कानमंत्र एकनाथ शिंदे देतात याकडेच सर्वांचं लक्ष लागलेलं पाहायला मिळतं। सगळ्या घटनाक्रमाकडे लक्ष ठेवा। मला आता पटकन आमचे सहकारी महेंद्र जोईल यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे। महेंद्र, आपण आत्ता घडीच्या घडीला उद्धव ठाकरेंची बैठक जिथे सुरू आहे तिथे पोहोचलेले आहात आणि तिथून त्या घटनाक्रमाचं सगळं वार्तांकन पहिल्या क्षणापासून करताय। मला सांगा महेंद्र, या
ठिकाणी जिथे तुम्ही आत्ता आहात तिथे इतकं सुतकी वातावरण का आहे? प्रसाद सर, सुतकी वातावरण नाहीये, मात्र या ठिकाणी प्रसार माध्यमांचाही मोठा गराडा आणि त्याचबरोबर पोलीसही या ठिकाणी उपस्थित आहेत. मात्र बैठक आतमध्ये सुरू आहे. काही वेळातच उद्धव ठाकरे जे ते मार्गदर्शन करतील या सगळ्या बैठकीमध्ये आमदारांना. मात्र जे 4 आमदार उपस्थित आहेत त्यांनीही त्यांच्याबाबत पक्ष नेतृत्वाला माहिती दिली आहे की आम्ही का या बैठकीला येऊ शकत नाही, कारण संजय पोतनीस हे मुंबईत नसल्याने ते त्या बैठकीला उपस्थित असणार आहेत. राहुल पाटील हे परभणीत परिषदेच्या कामानिमित्त ते या बैठकीला नाही आहेत. मात्र संजय देरकर हे त्यांच्या गावी एका पालखीचा कार्यक्रम असतो म्हणून ते मुंबईत नाही आहेत आणि सुनील शिंदे हे त्यांच्या गावी गेले असं त्यांनी पक्ष नेतृत्वाला कळवलं. त्यामुळे सुतकी वातावरण नाहीये, मात्र ही बैठक होते. पक्षातील खासदार फुटीनंतर ही बैठक आहे. यानंतर काही खासदार यापूर्वी खासदारांची बैठक बोलवली होती आणि आता आमदारांची बैठक बोलवली होती. मात्र या बैठकीत उद्धव ठाकरे जे ते आमदारांना काय कानमंत्र देतात किंवा त्यांना काय मार्गदर्शन महेंद्र, लक्षात आलं तुम्ही आपण सांगता आहात त्या पद्धतीने तुम्हाला तिथे अजिबात सुतकी वातावरण दिसत नाहीये, पण दृश्यामध्ये अगदी मान खालून बसलेले नेते दिसले, त्यामुळे तो प्रश्न स्वाभाविकरित्या उपस्थित झाला. मला पटकन भाग्यश्री यांच्यापर्यंत पोहोचायचंय. भाग्यश्री, थोड्या वेळापूर्वी अशी माहिती जय पवार यांनी दिली की ओमराजे निंबाळकर हे पोचलेले आहेत नंदनवनवर आणि थोड्याच वेळात संजय दिना पाटील सुद्धा पोहोचतायत. संजय पाटील तिथं पोहोचल्याच्या नंतर या सगळ्या खासदारांना एकत्रितरित्या आणून एक शक्ती प्रदर्शन शिंदे तिथे करतील जिथे तुम्ही आहात. सर्वसाधारणपणे तुमच्या इथल्या परिस्थितीमध्ये वेळापत्रक काय असेल? किती वाजता हे सगळे खासदार येतील, पत्रकार परिषद करतील आणि त्या पत्रकार परिषदेला शिंदेंसोबत संबोधित करायला कोण असू शकतं? भाग्यश्री. नक्कीच, खरं तर एक 5:30 वाजेपर्यंत हे सगळं होणं अपेक्षित आहे. खरं तर आधी जर आपण बघितलं तर 3ची वेळ दिलेली होती, मात्र ती वेळ त्यांना साधता आलेली नाही आहे. आता 5:30 ते 6 वाजतील असं सांगितलं जात आहे. मात्र हे सगळं असताना आपण बघतोय की एकीकडे तुम्ही म्हणालात की तिथे सुतकी वातावरण आहे, मात्र इथे आनंद उत्सवाचं वातावरण आहे. अत्यंत पॉझिटिव्ह असं इथे वातावरण आहे. सगळे नेते जे आहेत ते आपल्या खासदारांना आपल्या घरी येतो तशा पद्धतीने त्यांना त्यांचं स्वागत करण्यासाठी इच्छुक आहेत. इथे आलेले येऊन ऑलरेडी बसलेले आहेत आणि आपण म्हटलं तसं की एकनाथ शिंदे तर महत्त्वाचे मार्गदर्शन करतीलच, मात्र त्याचबरोबर जे खासदार आहेत ते देखील नेमकं कोणते त्रास तिथे त्यांना होत होते या बाबतीत माहिती देतील, या बाबतीत ते पत्रकारांशी बोलतील. त्याचं कारण सातत्याने आपण जर बघितलं तर ओमराजे निंबाळकर यांना वेगवेगळे प्रश्न विचारण्यात येत होते आणि त्या प्रश्नांमध्ये उत्तर देताना देखील सातत्याने त्यांनी सांगितलं की काल त्यांचं असं म्हणणं होतं की निधी वाटपाचा देखील मोठा प्रश्न आहे. या संदर्भात जेव्हा आपण इकडच्या बसलेल्या सगळ्या आमदारांना विचारलं त्यावेळी ते म्हणाले की महाविकास आघाडी जेव्हा होती तेव्हा देखील त्यांनी सत्ताधाऱ्यांबरोबर हेच केलेलं होतं आणि त्याचं फळं त्यांना आता परत मिळत आहेत. त्याच्यामुळे एकंदरीतच जर आपण बघितलं तर इथे मात्र तेवढंच आनंदी आणि उत्साही वातावरण जे आहे ते पाहायला मिळतंय. टिकटॅक चालू आहे. अगदी भाग्यश्री, आपण जोडलेल्या राहा. मी एक छोटासा प्रश्न घेऊन पटकन जय पवार यांच्यापर्यंत जाऊ इच्छितो, कारण ही आत्ताच्या घडीची एक अत्यंत महत्त्वाची घडामोड आहे. संपूर्ण देशाचं लक्ष या घडामोडीकडे लागलंय. एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून ज्या 6 खासदारांना फोडण्याचा प्रयत्न झाला, किंबहुना तसा आरोप एकनाथ शिंदे यांच्यावर होतो आहे, त्याच्याच पुढचा टप्पा एक जय पवार आपल्यापर्यंत मी घेऊन येतो. या निमित्तानं जय पवार आणि त्याचबरोबर आपण थोड्या वेळाने महेंद्र जोईल यांच्याहीकडे जाणार आहोत. दोघांनी या प्रश्नाकडे बारकाईनं ऐकायचं आहे, लक्ष द्यायचं आहे. जय पवार, रामदास कदम असं म्हणतात की 6 नाही आहे तर 7 खासदार आहेत आणि 1 खासदार आत्ता काठावर आहे. जय पवार, कोण हा खासदार आहे जो सध्या काठावर आहे? निश्चितच प्रसाद सर, या संदर्भातली अधिकृत माहिती ही अद्यापही समोर आली नसली तरीही आपण पाहिलं तर आज प्रामुख्याने एकनाथ शिंदे यांनी जे 6 खासदार आहेत त्यांच्यासाठी एक बैठक ही आता नंदनवन या ठिकाणी बोलवण्यात आली आणि आपण पाहू शकतो की नंदनवनच्या बाहेर सुद्धा आता पोलिसांचा फौजफाटा हा आणखीन वाढवण्यात येत आहे. खरं तर मुंबई पोलिसांच्या माध्यमातून या ठिकाणी हा संपूर्ण बंगल्याचा परिसर आपण जर पाहिला, ठिकठिकाणच्या प्रत्येक गेटवरती पोलिसांचा चोख बंदोबस्त हा तैनात केल्याचा आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे निश्चितच
या बंडखोरी खासदारांच्या सुरक्षेचा प्रश्न हा कुठेतरी आता प्रामुख्याने गांभीर्याने घेताना दिसून येतं. त्यासोबतच जे 6 खासदार आहेत त्यांच्यासोबतची सुरू असलेली बैठक, ठीक ही आहे. बैठक संपल्यानंतरच एकनाथ ठीक आहे. शिंदे हे जय- जय त्यांना आपण त्या आपण ठिकाणी 7व्या खासदाराच्या संदर्भातली चर्चा करत होतो. मला महेंद्र जोईल यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. महेंद्र जोईल, ज्या बैठकीच्या ठिकाणी आपण आहात आणि जिथे तुम्हाला अजिबात सुटकी वातावरण दिसत नाहीये, त्या बैठकीच्या ठिकाणी 7व्या खासदाराच्या फुटण्याची चर्चा पोहोचली आहे का? आणि जर समजा पोहोचली नसेल किंवा असेल तर हा कोण 7वा खासदार असू शकतो याची काही अंदाजे कल्पना तुम्हाला येऊ शकते? प्रसाद सर, तुम्ही जसं म्हणताय त्या संदर्भात अद्याप कोणतीही माहिती आहे ती याबाबत मिळाली नाहीये. मात्र ही बैठक या ठिकाणी चालू आहे, ठिकाणी शांतता आहे, सुपिकी वातावरण आपण म्हणत असाल, मात्र असं इथे दिसत नाहीये. मात्र जो 7वा खासदार जो संपर्कात आहे त्या संदर्भात जर काही असेल तर ते या बैठकीनंतर नक्कीच माध्यमांसमोर येईल. आणि जर पाहिलं तर अरविंद सावंत असतील, अनिल देसाई असतील, राजाभाऊ वाजे असतील, हे 3 खासदार आहेत ते ठाकरेंचे एकनिष्ठ आहेत. आणि हे 3 खासदार आहेत ते ठाकरेंच्या अगदी जवळचे आहेत. त्यामुळे राहिले राज्यसभेचे संजय राऊत हे सुद्धा ठाकरेंचे खूप जवळचे आहेत. त्यामुळे या सगळ्या खासदारांमधून एकनिष्ठ आहेत असं जे ते आज सर्वच जण आपण जाणतोय. मात्र आता 7वा खासदाराची चर्चा आहे ती मात्र जी, आता या महेंद्र, आत्ताच्या बैठकीनंतर घडीला आपण पटकन असा उल्लेख केलात की अरविंद सावंत असोत की त्याच्या जोडीला आपल्या सोबत राजाभाऊ वाझे असोत किंवा अजून अनिल देसाई असोत, या 3 मंडळींना सध्या तरी ठाकरेंचं निष्ठावान समजलं जातं आहे. हे 3ही खासदार किती वाजता पोहोचले उद्धव ठाकरेंच्या बैठकीला आणि या 3ही खासदारांच्या उपस्थितीत ही बैठक सुरू आहे का? तर या बैठकीला संजय राऊत आहेत, मात्र खासदार नाही आहेत. आणि हे आमदार सर्व पोहोचलेत. त्यापैकी 20 पैकी 17 आमदार या बैठकीला उपस्थित आहेत. आणि ही चर्चा आहे, ती बैठक आहे, ती चालू आहे. पक्ष संघटनेचं या बैठकीत चर्चा होणार आहे. त्याचबरोबर जे खासदार सोडून गेले त्यानंतर उद्धव ठाकरेंनी या आमदारांशी चर्चा करणं महत्वाचं आहे. कारण जे खासदार गेले त्यांनी उद्धव ठाकरे वेळ देत नाही अशा प्रकारचे ते आरोप केले होते. आणि त्यानंतरच जर काल आपण पाहिलं तर ईशान्य मुंबईचा जो दौरा आहे तो उद्धव ठाकरेंनी केला होता. आणि येत्या 26 तारखेपासून ते महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार आहेत, ज्या ठिकाणी 6 खासदार आहेत त्यांनी गद्दारी केली आहे. आणि त्या जे बंडखोरी करत ज्यांनी गद्दारी केली त्या खासदारांच्या मतदारसंघात जाऊन त्या मतदारांची माफी मागणार आहेत. त्यामुळे या बैठकीत नेमकी अजून काही चर्चा होते किंवा आमदारांकडून त्या संदर्भातचा काही सूचना घेतल्या जात आहेत का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. अगदी अगदी महेंद्र, आपण जोडलेले राहा. या मुद्द्याला घेऊन आपण पुढे जाऊ. खरं तर गद्दारी हा शब्द आपण वापरायचा नसतो, तो राजकीय शब्द आहे. बंडखोरी हा शब्द आपल्यासाठी वार्तांकनात वापरायचा असतो. मला पटकन या निमित्तानं आता जय पवार आपल्यापर्यंत पोहोचायचं आहे. जय पवार, ज्या बंडखोर खासदारांच्या बाबतीत चर्चा सुरू आहे आणि ज्या मुद्द्याच्या अनुषंगानं आपण सातत्यानं तुमच्याशी, त्याचबरोबर महेंद्र जोईल आणि आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान यांच्याशी बोलतोय, पण हे सगळं बोलत असताना बंडखोर खासदारांच्या पलीकडे बंडखोर आमदारांची चर्चा पण सुरू झाली आहे. आणि महेंद्र जोईल, आपण ऑन एअर आहात, ज्या पद्धतीनं आत्ताच्या घडीला तुम्ही एक छोटीशी सूचना केलीत त्यात माहिती अशी मिळाली की 3 आमदार पोचलेले नाहीयेत. तर मला जय पवार, आता आपण सांगा, खासदारांच्या नंतर आमदारांची गळती होणार आहे का? निश्चितच सर, आपण पाहिलं असेल तर या संदर्भातल्या अधिकृत माहिती ही एकनाथ शिंदेच्या माध्यमातून देण्यात आली नसली तरी सुद्धा आज सध्याच्या सत्रात आपण पाहिलं तर खासदारांची बैठक ही सध्या नंदनवनवरती सुरू आहे. 5 खासदार या ठिकाणी या नंदनवन निवासस्थानी पोहोचले आहेत. आणि यासोबतच मग खासदार नरेश म्हस्के सुद्धा असतील, त्यासोबतच खासदार श्रीकांत शिंदे आणि माजी खासदार राहुल शेवाळे हे सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत. त्यामुळे या संदर्भातल्या अधिकृत घोषणा ही एकनाथ शिंदे यांच्याच माध्यमातून करण्यात येईल. पण मात्र जय आपण जोडलेले राहा. मला पटकन आत्ताच्या घडीला भाग्यश्री प्रधान यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे, कारण भाग्यश्री प्रधान यांच्या सोबत मनीषा कायंदे जोडल्या गेलेल्या आहेत असं दिसतंय. भाग्यश्री, आपण थेटच विचारायला सुरुवात करूयात. आत्ताच्या घडीला ज्या पद्धतीनं खासदारांच्या मधून काही गळती लागलेली आहे, भविष्यात आमदारांची गळती होऊ शकते का हे तर विचाराच, पण त्याचबरोबर थोड्या वेळापूर्वी आपण जो विषय काढला होता की 7वा खासदार कोण असेल जो ठाकरेंना सोडून शिंदेसोबत येऊ शकतो. ओव्हर टू यू भाग्यश्री प्रधान. नक्कीच मॅडम, आपण बघतोय की खासदार तर आलेले आहेत, आमदार कधी येणार असं वाटतं? बघा, मी काही कोणीही भविष्य करता किंवा भाष्य याच्यावर करणं योग्य नाही आहे.
मुळात म्हणजे विषय एकच आहे की एकनाथ शिंदे हा एक आश्वासक चेहरा महाराष्ट्रातला आहे. सगळ्यांना त्यांचं नेतृत्व मान्य आहे. ते सर्वांशी, विरोधी पक्षातले लोक असतील किंवा सत्ताधारी, सगळ्यांशी त्यांचा व्यवहार हा अतिशय चांगला आहे आणि त्यामुळे लोकांना ते आपलेसे वाटतात, सामान्य जनतेला आपलेसे वाटतात. डेडिकेटेड टू कॉमन मॅन ही त्यांची जी उपाधी आहे, लाडक्या बहिणींचा भाऊ ही त्यांची जी उपाधी आहे ती कोणीच काढून घेऊ शकत नाही आणि त्यामुळे विविध पक्षातील लोकांना ते आपलेसे वाटतात आणि म्हणून आमच्याकडे इनकमिंग सुरू आहे. नक्कीच, पण 7वा खासदार मॅडम कोण असणार आहे? कारण 6 खासदारांची नावं तर समोर आले, जे काही क्षणात इथे प्रवेश देखील करणार आहेत. तयारी जय्यत झालेली आहे, आनंद उत्साह दिसतोय चेहऱ्यावर. बघा, त्या 7व्याबद्दल मला काहीच कल्पना नाही आहे. आता ते तुमच्याचकडे कदाचित नाव गुपित असेल, माझ्याकडे तर ते नाही आहे. बघूया, 6 जण तर आहेतच निश्चित. पण मॅडम, काल आपण जर बघितलं तर ओमराजे निंबाळकर असं म्हणाले की निधी वाटपावरनं देखील सातत्याने त्यांना त्रास होत होता आणि या व्यतिरिक्त ते असंही म्हणाले की 2 दिवसापूर्वी मी चांगला माणूस होतो आणि अचानक मी ज्या दिवशी प्रवेश करणार हे स्पष्ट देखील झालेलं नव्हतं, त्याच्यातच त्यांनी माझी बदनामी केली, असं देखील त्यांनी एक आरोप केलेला पाहायला मिळाला. उबाटाकडून आणि खास करून संजय राऊत जी शिव्यांची लाखोळी लोकांना वाहतात, सतत शिव्या देणं, गलिच्छ शिव्या देणं आई बहिणीवरून, आणि कोण सहन करेल हो? आणि उद्धव ठाकरे त्यांना काहीच बोलत नाहीत, सुसंस्कृत रश्मी ठाकरे देखील त्यांना काहीच बोलत नाही आणि त्यामुळे जे पक्षातून केवळ कुणकुण लागली की जाणार आहेत ते अगोदरच गेट आऊट म्हणून टाकतात, अगोदरच त्यांना शिवीगाळ चालू करतात. आता ओमराजे निंबाळकर यांना त्यांच्या 4 लाख मतदारांनी निवडून दिलं असेल, 3-4 लाख, तर निश्चितच त्यांच्या भल्यासाठी ते उभे राहिले आहेत आणि जर का मतदारसंघामध्ये काही अडचणी येत असतील आणि त्यामुळे त्यांना वाटत असेल की शिंदेसाहेब हेच एक आश्वासक नेतृत्व आहे, तर त्यात त्यांचं काय चुकलं? बैठक सध्या सुरू आहे शिवालयामध्ये, आमदार काही नाही आहेत, 4 आमदार त्याच्यात नाही आहेत असं म्हणतात. त्यांनी वेगवेगळी कारणं देखील दिली आहेत. वातावरण कुठेतरी सुटकी देखील आहे असं एकंदरीत चित्र पाहायला मिळतंय. कसं काय, नेमकं काय कारण असेल याचं? नाही, मुळात म्हणजे काय की आत्मपरीक्षण करायचंच नाही. आत्मपरीक्षण करायचं नाही, केवळ जाणाऱ्या लोकांना शिवीगाळ करायची. त्यामुळे लोकांना आता वाटतं की अरे इकडे थांबून काय उपयोग आहे. म्हणजे मुरजी पटेलांनी मगाशी वाघाची प्रतिमा विधिमंडळात आणली, ते कदाचित संकेत आहेत की पुढच्या 2 महिन्यात आमदार देखील तुमच्यापर्यंत पोहोचतील. बघा मॅडम, ह्याच्याबद्दल मला आता काहीच कल्पना नाही आहे, परंतु एवढं आहे की अनेक माजी आमदार सुद्धा आमच्याकडे येत आहेत, तर कदाचित आजी आमदार सुद्धा येऊ शकतात. अगदी भाग्यश्री, खूप खूप धन्यवाद या चर्चेसाठी. तुम्ही जोडलेल्या राहा. दरम्यान शिवालयातली महत्त्वाची एक आणखी घडामोड घेऊन आपल्यापर्यंत येतोय. शिवालयातली आमदारांची बैठक संपली आहे. ठाकरेंच्याकडची बैठक संपल्याच्या नंतर काय घडणार आहे, काय घडू शकतं, काय घडलं याची माहिती घेण्यासाठी आपण पटकन वळतोय आमचे सहकारी आणि प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्यापर्यंत. महेंद्र, माझा आवाज आपल्यापर्यंत अतिशय नीट येत असेल तर आपण पटकन सांगा, या बैठकीत नक्की काय काय घडलं याचा एक साधारण अंदाज स्वरूपातलं काही माहिती स्वरूपात ज्ञान आपण देऊ शकाल? नक्की सर, बैठक संपलेली आहे. प्रसार माध्यमांनी सर्व कॅमेरे आहेत ते त्या दरवाजावरती जिथे आतमध्ये जातात त्या ठिकाणी जे ती उभे करून ठेवले आहेत. बहुतेक उद्धव ठाकरे किंवा पक्षाचे काही आमदार आहेत, कोणतरी बोलण्याची शक्यता आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणी जी बैठक आहे त्या बैठकीत उद्धव ठाकरे संघटनात्मक विषयक जे आहे ती मार्गदर्शन करणार होते. विधान परिषदेचं अधिवेशन सुरू आहे, आज पहिला दिवस आहे, त्यामुळे पक्षाकडून जे आहे ते कसं जे आहे ते सरकारला घेतलं जाईल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील या सगळ्या संदर्भामध्ये उद्धव ठाकरे जे आहेत ते आमदारांशी चर्चा करणार होते. त्यामुळे अजून याच्या व्यतिरिक्त जे आहे ते उद्धव ठाकरे यांनी काय आमदारांना सूचना केल्या, काय मार्गदर्शन केलंय या काही वेळातच समोर येईल. प्रसाद सर. बिलकुल महेंद्र, एक आणखी मुद्दा असा उपस्थित राहतो. थोड्या वेळापूर्वी आपण ही माहिती दिलीत की एक 3 आमदार ठाकरेंचे आलेले नाहीत. ते 3 आमदार कोण आहेत जे आजच्या बैठकीला पोहोचले नाहीत? अधिवेशन चालू असून सुद्धा ठाकरेंचे 3 आमदार गैरहजर राहतात पक्षप्रमुखांनी बोलवलेल्या बैठकीला. याकडे कसं पाहायला हवं महेंद्र? सर, 3 आमदारांपैकी जे विधानसभेचे आमदार आहेत, राहुल पाटील आहेत, संजय देरकर आहेत आणि संजय पोर्तीस आहेत, हे 3 आमदार या बैठकीला जे ते अनुपस्थित राहिलेत. आणि ही बैठक होण्यापूर्वी त्यांनी जेव्हा त्यांना बैठकीचं निमंत्रण देण्यात आलं होतं तेव्हा पक्ष नेतृत्वाला त्यांनी ह्या गोष्टी संदर्भात माहिती दिली होती, आम्ही का बैठकीला गैरहजर राहणार आहोत म्हणून. त्यामुळे राहुल पाटील हे परिषदेच्या कामामुळे जे ते परभणीत येतात आणि ते या बैठकीला सहभाग घेऊ शकले नाहीत. आणि त्याचबरोबर संजय देरकर आहेत, त्यांच्या गावी एक पालखीचा कार्यक्रम असतो, धार्मिक कार्यक्रम असतो, त्या कार्यक्रमामध्ये ते आहेत. आणि सुनील शिंदे
सध्या त्यांच्या गावी असल्यामुळे ते येणार नाहीयेत. मंगळवारपासून सुनील शिंदे कामकाजामध्ये सहभागी होतील असं त्यांनी पक्ष नेतृत्वाला कळवलं होतं. आजच्या बैठकीला हे 3 आमदार जे आहेत ते गैरहजर राहिल्याचं सांगितलं जात आहे. ठीक आहे महेंद्र, या सगळ्या तपशिलासाठी धन्यवाद. भाग्यश्री प्रधान आपलेही आभार आणि त्याचबरोबर जय पवार आपल्यालाही धन्यवाद. आपण सगळ्यांनी आपल्या भागात जिथे तुम्ही आहात तिथे घडणाऱ्या प्रत्येक बारीक बारीक घडामोडीवर लक्ष ठेवायचं आणि ती प्रेक्षकांपर्यंत आपण नेण्यासाठी कसोशीनं प्रयत्न करणार आहोत.